नमस्कार, इझी लर्निंगमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लोकमान्य टिळक यांच्यावर मराठी निबंध. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, शिक्षक आणि पत्रकार होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. भारतीय जनतेने त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशार, धाडसी आणि देशप्रेमी होते. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि देशातील तरुणांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. शिक्षणाच्या माध्यमातून देशाची प्रगती होऊ शकते असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले. जनतेमध्ये एकता आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. त्यांनी केसरी मराठी आणि द मराठा इंग्रजी ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रामधून त्यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर टीका केली आणि जनतेमध्ये देशभक्ती व स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली. लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला.
त्यांचे प्रसिद्ध वाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणादायी घोषवाक्य बनले. लोकमान्य टिळक हे उत्तम लेखकही होते. त्यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. लोकमान्य टिळकांचे संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित होते. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक महान नेते होते. त्यांचे देशप्रेम, ध्येय आणि राष्ट्रसेवा आजही आपल्याला प्रेरणा देतात. भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सदैव आदराने आणि अभिमानाने घेतले जाईल. तुम्हाला जर हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि इझी लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.